पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर विम्याच्या स्वरूपात मिळालेल्या 80 लाख रुपयाच्या रकमेवर डोळा ठेवून दुसऱ्या पतीसह सासरच्या नातेवाईकांनी केलेल्या छळाला कंटाळून एका 6 महिन्याच्या गरोदर विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली। ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी वाळूज MIDC पोलीस ठाण्यात पतीसह 5 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पल्लवी गोपाल सहाने, वय वर्ष 30, राहणार स्वस्तिक सिटी, वडगाव, कोल्हाटी असे मृत विवाहितेचे नाव आहे। पल्लवीचा पहिला विवाह 2015 मध्ये झाला होता, मात्र 2021 मध्ये पहिल्या पतीचा अपघाती मृत्यू झाला। त्यानंतर ती आपल्या 6 वर्षाच्या मुलीसह माहेरीच राहत होती। पल्लवीच्या कुटुंबियांनी 12 जुलै 2024 रोजी गोपाल सहाने यांच्याशी तिचे दुसरे लग्न लावून दिले। लग्नात 3 लाख रुपये हुंडा आणि 5 ग्रॅम सोन्याची अंगठी देण्यात आली होती। दरम्यान सप्टेंबर 2024 मध्ये पल्लवीला पहिल्या पतीच्या विम्याचे 80 लाख रुपये मिळाल्याचे समजताच पती गोपालने ट्रॅक्टर आणि 4 चाकी वाहनासाठी सुमारे 11 लाख रुपये घेतले। त्यानंतर घरासाठी तगादा लावत पल्लवीच्या खात्यातून आतापर्यंत 30 ते 35 लाख रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। पल्लवी 6 महिन्याची गरोदर असताना तिला पैशासाठी वारंवार मारहाण केली जात होती। केवळ पतीच नव्हे तर सासरच्या इतर नातेवाईकांनीही पैशाच्या हव्यासापोटी पल्लवीचा छळ मांडला होता। ननंद सीमाच्या लग्नासाठी 20 लाख रुपयांची मागणी करून तिला 10 लाख रुपये देण्यास भाग पाडले, तर दुसरी ननंद अर्चना जाधव आणि तिचा पती किशोर जाधव यांनी घर बांधण्यासाठी 20 लाख रुपयांची जबरदस्तीने मागणी केली। पल्लवीवर होणाऱ्या अन्यायाबाबत तिची 6 वर्षाची मुलगी इंद्रायणी हिने आपल्या आजीला वारंवार माहिती दिली होती। अखेर 12 जानेवारी रोजी झालेल्या मारहाणीनंतर आणि सततच्या जाचाला कंटाळून पल्लवीने मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ओढणीने गळफास घेतला। आई गोदावरी घोपटे त्यांच्या तक्रारीवरून पती गोपाल सहाने, ननंद कविता चिकटे तसेच अर्चना जाधव, नंदोई किशोर जाधव आणि दीर समाधान चिकटे यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।